सुंदर अरण्यातील गडयात्रा व शिवारण्याच्या राजश्री शाहू महाराजांनी केलेल्या अभिनव प्रयोगाच्या स्मृती जागवण्यासाठी खऱ्या दुर्गप्रेमींनी एक वेळ तरी मुडागडास आवर्जून भेट द्यावी। नमस्कार मित्रांनो, शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूरमधील दुर्गवैभव पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील पश्चिमेरा कोल्हापूरपासनं जवळपास 45 किलोमीटर अंतरावर असलेलं एक दुर्गम भागातलं पडसळ हे गाव आहे आणि त्या गावामध्ये आता मी उभा आहे आणि पाठीमागे आमची बस या ठिकाणी पार्किंग केलेली आहे। या ठिकाणी चहा घेऊन या ठिकाणी आम्ही असलेला मुडागड किल्ला, जो अनेक दुर्गप्रेमींना अनेक लोकांना माहीत सुद्धा नाही आहे, असा एक किल्ला जो घनदाट अरण्यामध्ये आहे आणि त्या किल्ल्याच्या भ्रमंतीसाठी भटकंतीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। थोड्या थोड्यात आम्ही त्या ठिकाणी मार्गस्थ होतोय। या ठिकाणी गावामध्ये पडसळी गावामध्ये हा बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डवरती या किल्ल्याची व या परिसराची इत्थंभूत माहिती देण्यात आलेली आहे। या ठिकाणी जर आपल्याला यायचं असेल तर रंकाळा म्हणजे कोल्हापूरमधून एक बस या पडसळी गावामध्ये मुक्कामी येते रात्री। ती बस देखील या ठिकाणी पार्किंग केलेली आहे आणि याच्या बाजूलाच आमची देखील बस या ठिकाणी आहे। कोल्हापूरमधील दुर्गवैभव पाहण्यासाठी आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये आज सकाळी पहाटे 3 वाजता आलेलो आहे आणि आता 4 वाजलेले आहेत। फ्रेश होऊन या ठिकाणी चहा घेऊन आता आम्ही मुडागड किल्ल्याच्या दिशेने मार्गस्थ होतोय। पडसळी धरणामधनं सोडलेलं कालव्यांमधलं पाणी आणि या रस्त्यामध्ये असलेला एक पाण्याचा प्रवाह तो पार करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। आजूबाजूला शेतीमध्ये काही इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी प्राण्यांच्या संरक्षणापासून देण्यात आले होते, त्यामुळे रात्री जर या भागामध्ये आपण येत असाल तर याची माहिती असणं आपल्याला खूप गरजेचे आहे। चंद्राच्या मंद अशा प्रकाशामध्ये काही ठिकाणी आम्हाला तो सुखद अनुभव अनुभवायला मिळाला, परंतु हा जो प्रवास आहे हा घनदाट अशा जंगलामधनं आहे, त्यामुळं दिवसासुद्धा या ठिकाणी सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडत नाही, जमिनीवर पडत नाही। अशा घनदाट अशा जंगलामधून आणि काळाकुट्ट अंधारातून जवळ असलेल्या बॅटरी कधी चंद्रप्रकाशामध्ये असा प्रवास आमचा मुडागडच्या दिशेने चालू होता। अतिशय घनदाट असं जंगल, त्यामध्ये असलेले हिंस्र प्राणी खूप आहेत। सूर्योदय झालेला आहे, छान असं दृश्य या मुडागड किल्ल्यावरनं सूर्योदयाचं झालेलं आहे। सूर्यनारायण माथ्यावर आलेला आहे। मुडागड किल्ल्यावरती जात असताना लागलेलं पहिलं पाण्याचं टाकं आहे। हे पाण्याचं टाकं कोरडं आहे, परंतु संवर्धन केल्यामुळे थोडं स्वच्छ आहे। रायगड परिवाराने या ठिकाणी अनेक चांगली कामं केली आहेत। फलक या ठिकाणी नव्याने लावलेला आहे, हा परिसर स्वच्छ केलेला आहे आणि किल्ल्याचे जे अवशेष आहेत, जे मातीखाली गाडले गेले होते, त्यांना मोकळा श्वास देण्याचं काम या ठिकाणी रायगड परिवाराने या मुडागड किल्ल्यावरती केलेलं आहे। आम्ही पहाटेच्या वेळेस या मुडागड किल्ल्यावरती पोहोचलो आणि या ठिकाणी आपण ऐकू येत असेल पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचा पहाटेचा किलबिलाट। या ठिकाणी खूप छान असा आवाज या ठिकाणी ऐकू येतो आणि फायनली आपण 1.5 तासाच्या पायपीट नंतर आपण मुडागडवरती पोहोचलेलो आहे। सकाळचे 6 वाजलेले आहेत। पक्ष्यांचा किलबिलाट घनदाट अरण्यामधून ऐकायला येतोय आणि पूर्णतः जंगलामध्ये असलेला हा मुडागड किल्ला बरेचसे अवशेष जंगलामध्ये नामशेष होत चाललेले आहेत आणि मी आत्ता आहे या राजवाडा जो आहे त्या किल्ल्यावरती, त्या राजवाड्याच्या कठड्यावरती उभा आहे। इथे 2 भगवे ध्वज या ठिकाणी लावलेले आहेत। माझ्या पाठीमागे एक आहे आणि त्या बाजूला देखील एक आहे। रायगड परिवाराने या ठिकाणी चांगलं असं काम या किल्ल्यावरती केलं आहे आणि अजूनही चालू आहे। पाण्याची टाकी आपण खाली बघितली असेल, ती देखील स्वच्छ करून त्यातमधला जो दगड माती असेल ते बाहेर काढलेलं आहे। अशी अनेक चांगली कामं या मुडागड किल्ल्यावरती रायगड परिवारामार्फत दुर्ग संवर्धन आणि अनेक संस्था या किल्ल्यावरती काम करत असतात। आपण देखील या वनदुर्गाला, मुडागड किल्ल्याला नक्की भेट द्या। किल्ल्यावरचा बुरुज आणि बुरुजावरती असलेला हा ध्वजस्तंभ आहे। या मुडागड किल्ल्यावरती फार कमी असे अवशेष आहेत
या ठिकाणी पहा मशरूम आहे. हा बुरुज आहे मुडागड किल्ल्याचा. त्याच्यावरती असलेला भगवा ध्वज आहे. बुरुज त्या ठिकाणी फलक लावलेला आहे आणि फार थोडेफार अवशेष या मुडागड किल्ल्यावरचे आता शिल्लक आहेत. बराचसा भाग या जंगलामध्ये नामशेष झालेला आहे. परंतु जो काय आहे ते जतन करण्याचं काम अनेक दुर्गसंस्था या किल्ल्यावरती करत असतात. आणि अतिशय घनदाट अशा जंगलामध्ये असलेला मुडागड किल्ला आहे. आता एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा आहे आणि या शेवटच्या आठवड्यात देखील एकदम हिरवेगार असं हे जंगल कोल्हापूर आणि कोकण यांच्या सीमेवरती असलेला हा कोल्हापूर जिल्ह्यातील मुडागड किल्ला आहे. काजिरडा घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी या मुडागड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. मुडागड किल्ल्याचे अवशेष आपले पाहून झालेले आहेत. पुढे एक शिवमंदिर आहे पुरातन असं. ते शिवमंदिर आपण बघणार आहोत. आणि एवढ्या घनदाट जंगलामध्ये असलेला हा मुडागड किल्ला आहे. आणि टेहाळणीचा किल्ला हा मुडागड किल्ला आहे. काजिरडा घाट जो पुरातन व्यापारी घाट होता, दळणवळणाचा घाट होता. कोकणातील माल घाटमाथ्यावर आणून या ठिकाणावरनं वेगवेगळ्या ठिकाणी त्याची वाहतूक केली जायची. आणि त्या घाटावरती काजिरडा घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी हा मुडागड किल्ला त्या काळी निर्माण करण्यात आला होता. त्या किल्ला कोणी बांधला याची फारशी माहिती इतिहासामध्ये नाही आहे. पूर्वीच्या काळी धान्य साठवून ठेवण्यासाठी गवताचा मुडा बांधून त्यामध्ये धान्य ठेवलं जायचं. इतिहास काळात काजिरडा घाटातून आणले जाणारे धान्य गवताच्या मुड्यामध्ये मुडगडावर साठवलं जात होतं. त्यामुळे धान्य साठवणुकीसाठी उपयुक्त किल्ला म्हणून या गडाचे नाव मुडागड असं पडलं. 1748च्या एप्रिल महिन्यात पेशव्यांच्या अधिकाऱ्याने पाठवलेल्या पत्रात या मुडागड किल्ल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. किल्ल्याचे पायथ्याचे गाव म्हणजे पडसाळी गाव जिथून आपण हा प्रवास सुरू केला. आणि या गावापासून जर आपण किल्ल्याकडे जाणारा रस्ता पाहिला तर घनदाट अशा अरण्यामधनं हा रस्ता आहे. पडसाळी गावाजवळी घनदाट जंगलास करवीरच्या छत्रपती शाहू महाराजांनी शिवारांनी हे नाव ठेवून हे राखीव क्षेत्र वनक्षेत्र म्हणून जाहीर केलं. या जंगलात गवे, सांबर, पट्टेरी वाघ इत्यादी प्राणी होतेच. पण त्याचबरोबर शाहू महाराजांनी खास विदेशातून रानहत्ती देखील आणून या जंगलामध्ये सोडले होते. निर्मनुष्य असलेले हे जंगल या ठिकाणी कोणी फिरकत नसल्यामुळे बेभान पद्धतीने वाढले आहे. झाडांच्या फांद्यांचा आणि वेलींचा आधार घेत आम्ही खाली उतरलो आणि जवळच असलेल्या शिवमंदिरापाशी येऊन पोचलो. शिवमंदिराचे अवशेष चौतरा आजही आपल्याला पाहायला मिळतो. पुरातन असं शिवपिंडी किंवा शिवलिंग या ठिकाणी आहे. जवळपास 1100 वर्ष जुनं असं हे शिवलिंग असल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलं. आणि अलीकडच्याच काळामध्ये या प्रकाशवतामध्ये आलेलं हे शिवलिंग आहे. पूर्वी या ठिकाणी कोणी फिरकत देखील नव्हतं. काही अवशेष देखील आपल्याला मंदिराचे पाहायला मिळतात. आमच्यासोबत या कोल्हापूरच्या गडकिल्ल्याच्या भटकंतीसाठी अनेक प्राध्यापक लोक देखील आमच्यासोबत होती. इतिहासाची चांगली जाण असलेली, माहिती असलेले क्षत्रिय सर देखील आमच्यासोबत या भटकंतीमध्ये होते. त्यांनी अनेक चांगली माहिती आम्हाला या भटकंती दरम्यान, या प्रवासादरम्यान दिलेली आहे. मुडागड किल्ल्यावरचं हे शिवमंदिर आहे आणि मागच्याच वर्षी बार रायगड परिवाराने हे मंदिर गाडलेलं पूर्ण मोकळं केलेलं आहे. आणि खूप पुरातन असं मंदिर आहे आणि संपूर्ण असा चौतारा या मंदिराचा आपल्याला पाहायला मिळतो. छत्रपती शाहू महाराजांनी हत्तींना जलक्रीडेसाठी खोदलेला तलाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हत्ती तलाव आहे हा. शिवमंदिराच्या पूर्वेला 1-2 मिनिटं चालल्यानंतर हा हत्ती तलाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढे दिसणारा कोकण परिसर आहे तो देखील आपण पाहणार आहोत. या घनदाट जंगलास करवीरच्या छत्रपती शाहू महाराजांनी शिवारांनी हे नाव ठेवून हे राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केलं होतं. खाली असणारा जो आहे हा काजिरडा घाट आहे. ज्या घाटाच्या रक्षणासाठी आणि टेहाळणीसाठी हा मुडागड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. आणि आजही हा रस्ता
ही घाटवाट आजही चालू आहे आणि या जे गाव आहे त्या गावातले अनेक लोक त्या रत्नागिरीला जात असताना या घाटाचा उपयोग करतात आणि रोजगार हमीच्या मार्फत त्या ठिकाणी रस्ता देखील बनवण्यात आला होता असं आमच्यासोबत असलेल्या या गावातला गाईड पांडुरंग पाटील यांनी आम्हाला माहिती दिली. आणि हे जे सोबत आहेत आमच्या पांडुरंग पाटील हे या गावाचं नाव काय त्या परसाळी गाव, ज्या गावामध्ये आपण आपली गाडी पार्क करून तिथून ट्रेक चालू केला. त्या गावातले पांडुरंग पाटील रहिवासी आणि त्यांनी त्या किल्ल्यावरती आम्हाला घेऊन आलेले आणि अंधारामध्ये चालू केलेला ट्रेक भीती वाटत होती, परंतु निर्विघ्न आमचा हा ट्रेक पूर्ण झालेला. अंधारामध्ये सकाळी 4:30 वाजता 4:15 ते 4:30 वाजता आमचा ट्रेक चालू झाला. पूर्ण प्रवास अंधारामध्ये झाला. काजिरडा घाट आणि या घाटाच्या रक्षणासाठी किंवा टेहळणीसाठी असलेला हा मुडागड किल्ला आहे. या ठिकाणावरून दिसणारा हा कोकण परिसर आहे. हा समोरचा जो भाग आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो आणि ह्या बाजूचा जो आहे हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो आणि आता आम्ही उभे आहेत ते आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. अशा 3 जिल्ह्यांच्या सीमा बॉर्डरवरती हा मुडागड किल्ला आहे. हा कोकण परिसर आहे पूर्ण आणि मुडागड किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपला पाहून झालेला आहे बऱ्यापैकी. आणि आता थोडंसं नाश्ता करून या ठिकाणी आपण परतीचा प्रवास करणार आहोत. मित्रांनो, या मुडागड किल्ल्याच्या व्हिडिओमधली माहिती आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कमेंटमध्ये आपण नक्की कळवा. लवकरच भेटू अशाच एका दुर्ग भ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.